नवीन कार्यकारिणीची निवड झाली आहे। मुंबईच्या सीएसएमटी स्थानकातील आंदोलनाप्रकरणी अखेर रेल्वे युनियनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सीआरएमएस युनियनच्या एसके दुबे आणि विवेक सिसोदियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। 9 जूनला मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी मध्य रेल्वेच्या 2 अभियंत्यांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। या विरोधात रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात गुरुवारी ऐन गर्दीच्या वेळी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केलं। या आंदोलनामुळे जवळपास तासभर रेल्वे ठप्प झाली होती, त्यामुळे अनेक प्रवासी रुळांवरून चालत घराकडे निघाले होते। याच दरम्यान आंदोलन थांबल्यानं सीएसएमटी स्थानकातून सुटलेल्या पहिल्या अंबरनाथ जलद लोकलनं सँडर्स स्थानकाजवळून रुळावरून चालणाऱ्या 5 प्रवाशांना उडवलं। यात दोघांचा मृत्यू झाला तर इथे 3 गंभीर जखमी झाले। दरम्यान या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता। याबाबत कठोर कारवाईची मागणी प्रवाशांनीही केली होती। एबीपी माझानेही सातत्याने या बातमीचा पाठपुरावा केला होता। त्यानंतर आता या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। मुंब्रा रेल्वे अपघाताप्रकरणी मुंबई हायकोर्टात उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे। आज झालेल्या सुनावणीच्या दरम्यान आरोपींच्या वकिलांनी सर्व पुरावे कोर्टात सादर केले। अपघातावेळी 11 व्हिडिओ, 1 पेन ड्राईव्ह, सीसीटीव्ही फुटेज, त्याच मार्गावरून अपघातानंतर एकूण किती गाड्या धावल्या त्याचा तपशील वकिलांनी कोर्टात सादर केला। या सगळ्याच्या आधारे उद्या सकाळी 11 वाजता कोर्टात सुनावणी पार पडेल। आज न्यायाधीशांची विशेष बैठक असल्याने सुनावणी लांबली होती। आता ही सुनावणी उद्या पार पडणार आहे। आणि यानंतर आजच्या दिवसातली आणखी एक मोठी आणि